राज्य सरकारच्या 7 कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे। किरकोळ गुन्हे किंवा नियमभंगासाठी दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे। तसंच या सुधारणेमुळे शिक्षेत कपातही होऊ शकणार आहे। विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट ठेवून किमान शासन कमाल प्रशासन तत्वाचा पुरस्कार करण्यासाठी किरकोळ गुन्ह्यांसाठी हे नवं विधेयक आणण्यात आलंय। राज्य शासनानं 2023च्या अधिनियमाद्वारे याआधी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, सिनेमा अधिनियम, राज्य कामगार कायद्यातील दंडात्मक तरतुदी यामध्ये सुधारणा केली आहे। आता महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, शुश्रूषा गृहनोंदणी अधिनियम, मुद्रांक अधिनियम, वैद्यकीय परिषद अधिनियम, कामगार संघटनांना मान्यता आणि अनुचित कामगार प्रथा प्रतिबंध अधिनियम, राज्य व्यवसाय व्यापार आजीविका आणि नोकऱ्यांवरील कर अधिनियम, दुकान तसंच आस्थापना अधिनियम यामध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक आणले। या कायद्यांमधील तरतुदींचा भंग केल्यास शिक्षांमध्ये बदल करणं हा या विधेयकाचा हेतू आहे। किरकोळ गुन्ह्यांची शिक्षा कमी करत असताना गंभीर अपराधासाठीच्या शिक्षेच्या तरतुदी कायम ठेवण्यात आल्या आहेत। कामगार न्यायालयानं बेकायदा ठरवलेली टाळेबंदी मालकानं सुरू केल्यास प्रत्येक दिवसाला 5,000 रुपये दंड आकारणी होईल। बेकायदा ठरवलेल्या संपात कामगार सामील झाल्यास दंड आकारणी होईल। टाळेबंदीस चिथावणी देणाऱ्यांना 3 महिन्यांपर्यंत कैद किंवा दंड केला जाईल। मुद्रांक शुल्क चुकवून दस्त नोंदणी केल्यास 6 महिन्यांपर्यंत सश्रम कारावास आणि 5,000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे। खोटी माहिती देऊन दस्त करणाऱ्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्यांनाही 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास आणि 5,000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे। राज्य व्यवसाय व्यापार आजीविका कर आणि नोकऱ्या यावरील कर अधिनियमातही दंडाच्या शिक्षेच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत।